उद्या दहीहंडी आहे आणि दहीहंडीचा हा उत्सव खरं तर आता कोर्टाच्या नियमांच्या चौकटीतच साजरा करावा लागणार आहे। जय जवाननं थराची उंची वाढवावी आणि त्याचबरोबर गोविंदांचं वय या संदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती, परंतु ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे। त्यामुळे उद्याचा सण फडणवीस सरकार काटेकोर नियमावलीतच साजरा करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। यंदा ना 8-9 थर लागतील ना गोविंदांची अशी पडझड बघायला मिळेल, कारण सुप्रीम कोर्टानं जय जवान दहीहंडी मंडळाची याचिका फेटाळून लावली आहे आणि हायकोर्टानं घातलेले निर्बंध कायम ठेवलेत। त्यामुळे 20 फुटापेक्षा मोठी हंडी उभारणाऱ्यांवर कारवाई होणार हे नक्की आहे। दहीहंडी हा साहसी खेळ आहे आणि त्यामुळे त्याला थरांची मर्यादा असू नये असा दावा जय जवान गोविंदा पथकाच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला। त्यावर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अनिल दवे यांनी दहीहंडी ऑलिम्पिकमध्ये खेळली जाते का आणि त्याच्यामध्ये मेडल पदरी पडणार आहे का असा टोला लगावला। तसं झालं तर आम्हाला आनंदच होईल असा चिमटा लगावून त्यांनी वकिलांची बोलती बंद केली। तर तेव्हा जस्ट कोर्टाने विचारलं की ऑलिम्पिकमध्ये याचा समावेश आहे का, तर तेव्हा असं नाही असं सांगण्यात आलं आणि महाराष्ट्र सरकारतर्फे जर सांगायचं झालं तर असं प्रतिपादन केलं गेलं की उंची 35 फूट वगैरे जरी ठेवली तरी आम्ही एक मॉनिटर करण्याचं मेकॅनिझम करूयात किंवा आम्ही एक डिव्हाइस करूयात, शोधूयात ज्याच्यानुसार सेफ्टी मेजर्स फॉलो करतात की नाही असं आमचं म्हणणं होतं, पण कोर्टानं ते सुद्धा काही ऐकलं नाही। सुप्रीम कोर्टानं हिंदू सणवारांमध्ये लुडबुड करू नये असं म्हणत राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला होता। शिवसेनेनंही कोर्टाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात जरी 9 मजल्यांची हंडी बॅन झाली असली तरी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अंतिम सुनावणीत त्यात दिलासा मिळेल अशी आशा आहे। पण निश्चितपणे आम्ही सर्वजण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत पण उत्सवही जपला पाहिजे, तोही झाला पाहिजे, परंपराही टिकली पाहिजे, तर असं दोन्हीचं भान ठेवून आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा मान राखू पण हंडी करणार। दहीहंडीचा सण गेल्या 10 वर्षात राजकीय इव्हेंटमध्ये रूपांतरित झालाय। नेत्यांचं शक्ती प्रदर्शन दिसू लागलंय। सेलिब्रिटीच्या भेटींनी फॅशन शो सुरू झाला। करोडो रुपयांच्या बक्षिसांमुळे थरांची स्पर्धा हंडी इतकीच उंच झाली। दहीहंडीच्या सणात सुरक्षेची काळजी न घेतल्यानं आजवर अनेक जण अपंग झाले, काहींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण त्यामुळे साहसी खेळाचं माकड करण्याचं समर्थन होणार नाही। पण राजकीय घुसखोरीमुळे दहीहंडीचा खेळ संस्कृती आणि सुरक्षेच्या कचाट्यात अडकलाय हे सुद्धा नाकारता येणार नाही। दहीहंडीच्या उत्सवात सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे अनेक जण अपंग झाले, अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले। त्यामुळेच या साहसी खेळाचा जो खेळखंडोबा झालाय त्याचं समर्थन करता येणार नाही। दहीहंडी आज सुरक्षा आणि संस्कृतीच्या कचाट्यात जी अडकली आहे त्याला सगळ्यात कारणीभूत काय असेल तर ती राजकीय घुसखोरी। प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।